माहेरची यात्रा झाली ती तर तुम्ही पाहिली. ती होती गावातल्या देवाची यात्रा, म्हणजे ग्रामदैवत म्हणतो आपण ते. आता आम्हाला जायचं आहे आमच्या कुलदैवताच्या दर्शनासाठी. आणि वर्षातून एकदा दोनदा गावाला आल्यानंतर दिवाळीची सुट्टी किंवा उन्हाळ्याची सुट्टी जसा जसा वेळ मिळतो एकदा दोनदा नक्की आम्ही दर्शनासाठी जात असतो. तर आज तुम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे आमच्या कुलदैवताच्या दर्शनासाठी. गावापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती अशा उंच डोंगरावरती मंदिर आहे. आणि वरून खाली बघितल्यानंतर अशा प्रकारे गाव आणि धरणाचा लूक दिसतो. 40 मिनिटाचं अंतर आहे. सकाळीच्या 11:30 वाजलेत. आता आपण पोहोचतोय. हा आहे धनगरवाडा, जिथून लोक खाली आपल्याकडे जांभळं, करवंद, तोरणं, शिकेकाई वगैरे विकायला येतात. 10 वर्षापूर्वी खूप छोट्या छोट्या झोपड्या होत्या. आता छान घरं बांधलेले आहेत आणि हळूहळू सुधारणा होत आहे. आणि हा डांबरी रोडसुद्धा या 5 वर्षात झाला आहे. अगोदर ही लोक डोक्यावरती पाट्या घेऊन 40 मिनिटाचा डोंगर उतरून येत होती. इथं गाडी पार्क करून आता आपण दर्शनाला चाललो आहे, कारण गाडी मंदिरापर्यंत जात नाही. मंदिरापर्यंत रोडचं काम झालेलं नाही, त्याच्यामुळे इथे गाडी लावायची आणि इथून वरती 20 ते 25 मिनटं चालत जायचं. एक छोटीशी टेकडी आहे, ती चढून गेल्यानंतर आपल्याला मंदिर दिसेल. पूर्ण घनदाट झाडीमध्ये, जंगलामध्ये हे मंदिर आहे. जाताना असा रानमेव्याची खूप झाडं आहेत आणि खूप रानमेव्याचा आनंद घेता येतो. जांभळं, करवंद असतील, तोरणं असतील, डोंबलं त्या सीझनमध्ये, आळू. आणि ह्या दोघी रानमेव्यासाठी आमच्या अगोदर पुढे पुढे पळतायत. जिथं झाड दिसेल तिथे थांबायचं, तोपर्यंत खायचं आणि आम्ही मागून आलो की मग पुढे पळायचं, असं त्यांचं चालू आहे. आता आपण पोहोचलोय मंदिराजवळ. तर अशा पूर्ण झाडीमध्ये हे मंदिर आहे आणि एकाच दगडावरती मंदिराचं बांधकाम आहे. छोटंसंच मंदिर आहे, पण एकदम शांत आणि प्रसन्न वातावरण आहे. एकदम जुन्या काळातल्या मूर्त्या इथं आहेत, पण जागृत देवस्थान आहे. इथं दर्शन झालं, अगरबत्ती वगैरे सगळं, नारळ, सगळा कार्यक्रम झाला. छान 5-10 मिनटं मंदिरात बसलो. हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. दर्शन झाल्यानंतर आता आपल्याला परत जायचं आहे. इथं सगळी झाडं म्हणजे आयुर्वेदिक औषधासाठी वापरली जाणारी पानं, त्याच्या झाडांच्या साली, मुळ्या, ह्या सगळ्या गोष्टी ह्या जंगलात मिळतात. आणि पायवाट दिसते. इथून गेल्यानंतर चांदोली धरणाच्या सड्यावरती पोहोचलं जातं. मंदिराच्या पाठीमागून एक वाट जाते, ती चांदोली धरणाकडे. चांदोली धरणाचा सडा, जर त्या साईडचं कोण असेल किंवा कधी फिरायला गेले असतील तर त्यांना लक्षात येईल की इकडून गेल्यानंतर सरळ आपण चांदोली धरणाच्या सड्यावरती पोचतो. आणि इकडं खूप आयुर्वेदिक औषधं, रानमेवा, आंबे, फणस, ह्या सगळ्या गोष्टी भेटतात. इथे एक बोर्डसुद्धा लावला आहे, तिथं तुम्हाला वाचायला दिसत असेल की हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. राखीव वनक्षेत्र, म्हणजे प्राण्यांसाठी राखीव ठेवलेलं हे सगळं जंगल आहे. इथं सगळ्या प्रकारचे प्राणी या जंगलात वावरताना दिसतात. असा पूर्ण खडकाळ परिसर आहे. आणि एवढ्या डोंगराळ भागात सुद्धा इथं 12 महिने नैसर्गिक पाण्याचा हा झरा वाहत असतो. 12 महिने इथं कायम हे पाणी चालूच असतं. आणि खाली जो धनगरवाडा दाखवला मी, तिथं 12 महिने इथूनच पाण्याची सोय त्यांना पिण्यासाठी, खर्चासाठी, जनावरांसाठी, सगळ्या गोष्टींची पाण्याची गरज ही या झऱ्यातून भागवली जाते वर्षानुवर्षे. आता परत येताना आपल्याला अजून एका देवाच्या दर्शनासाठी जायचं आहे. व्हॉइस ओव्हर मुद्दाम थांबवला होता मी पक्ष्यांचे आवाज ऐकण्यासाठी. खूप छान प्रसन्न वातावरण आहे. हे आवाज ऐकतच राहावं असं वाटतं. एवढ्या घनदाट जंगलामध्ये ही देवस्थानं आहेत. एकदम साधी साधी मंदिरं किंवा एकदम साधे साधे सगळा भाग आहे हा. छान अशी बांधलेली मोठी मंदिरं वगैरे काही नाहीत, पण खूप श्रद्धा आहे लोकांची या सगळ्या देवांवरती आणि खूप जागृत देवस्थान आहेत. इथं सुद्धा 12 महिने हा हुमराच्या झाडाखाली पाण्याचा झरा असतो. 30-40 घरांची वस्ती इथं सुद्धा आहे. आणि तिथं त्या वस्तीला सुद्धा वर्षानुवर्षे या पाण्याचा वापर होतो, पिण्यासाठी, खर्चासाठी, जनावरांसाठी. 12 महिने त्यांची तहान ह्या पाण्यावरती भागवली जाते. असे डोंगराळ भागात खूप पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. आणि पाण्याच्या ठिकाणी देवाच्या इथं गेल्यानंतर त्यात कॉईन टाकलेले बघितल्यावर शुभ्राची सुद्धा इच्छा झाली तिथं कॉईन टाकण्याची. आज शनिवार आहे, तर येता येता इथं एक हनुमानाचं मंदिर आहे ज्याचा जीर्णोद्धार चालू आहे. जाताना आपण तिथंही दर्शन घेतलं. आत्तापर्यंत आपण 3 ठिकाणी दर्शन घेतली. या 3 ठिकाणच्या देवाच्या पालख्या, काठ्या आपल्या यात्रेसाठी आलेल्या होत्या. त्याच्यामुळे हे देव आमचे कुलदैवत आहेत आणि आम्हाला वर्षातून एकदा दोनदा इथं दर्शनासाठी यावंच लागतं. हा सुद्धा परिसर एकदम घनदाट झाडीत आहे. फार कमी लोकांची ये जा इकडं असते. छान दर्शन झालं, मन प्रसन्न झालं. आता आपण चाललोय